सर्वांना रामकृष्ण हरी. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या जीवनाला नवीन दिशा देणारा, आपले जीवन परिवर्तन करणारा असा हा व्हिडिओ होणार आहे. आणि तो व्हिडिओ म्हणजेच अध्यात्माची सुरुवात हरिपाठापासून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा जीवन परिवर्तन करणारा, जीवनाला नवीन दिशा देणारा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर भरपूर लोकांना आध्यात्मिक जीवनाकडे वळायचं असते किंवा अध्यात्माची सुरुवात करायची असते. तर अशा लोकांसाठी किंवा अशांना कळत नाही की आपण नेमकी सुरुवात कशी करायची, कारण की आजकाल एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सोशल मीडियामुळे तर खूपच सर्वच ठिकाणी काही ना काही प्रत्येक ठिकाणापासून आपल्याला मिळत असते. हे असं करा, ते तसं करा. पण मी तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत अध्यात्माची सुरुवात कशी करायची याबद्दल सांगणार आहे. पण त्यासाठी आपण समजून घेऊ अध्यात्म म्हणजे काय. जे आपण म्हणतो अध्यात्म, तर ते नेमकं काय असते, कशाला म्हणायचं अध्यात्म. तर अध्यात्माची साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अध्यात्म म्हणजे चित्ताची शुद्धी, मनाची शांतता किंवा स्थिरता करून आपण अंतर्मनाचा संवाद ऐकणं म्हणजे अध्यात्म. अजून दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये जो गोंधळ चालू आहे त्या गोंधळातून शांततेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म. आजच्या जीवनामध्ये आपण सकाळपासून झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त बाह्य जगाशी कनेक्टेड असतो. आपण न्यूजपेपर वाचतो, बातम्या बघतो सकाळी उठल्यानंतर, बरोबर आहे. आपण जे काय ऑफिसमध्ये काही कामं करतो, घरी काही जे काही ज्यांचे व्यवसाय आहेत ते व्यवसाय करतात. पण जिथे प्रत्येक ठिकाणी कुठे संबंध येतो तर बाह्य जगाशी आपला संबंध येतो. बाह्य जगाशी ज्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होतात त्याचाच विचार आपल्या मनामध्ये सतत सतत घोळत असतो. असे असंख्य विचार आपल्या मनामध्ये चालू असतात, पण आपण कधी अंतर्मुख होत नाही किंवा आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधत नाही. त्यामुळे आपलं मन हे शांत होत नाही. तर अध्यात्म म्हणजे काय, तर मनाला शांत करायचं, मनाला स्थिर करायचं, चित्त शुद्ध करायचं म्हणजे झालं अध्यात्म. आणि आपल्या अंतर्मनाशी आपण संवाद साधायचा. एवढं सहज आणि सोपं अध्यात्म असते. आणि हे जर मन शांत करायचं असेल, चित्त शुद्ध करायचं असेल तर याच्यासाठी एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे हरिपाठ. सर्वात आधी मनाची शांती आणि चित्ताची जर शुद्धी करणारा कुठला ग्रंथ असेल तो म्हणजे हरिपाठ. आता तुम्ही म्हणाल की महाराज हरिपाठच का, किंवा हरिपाठ म्हणजे काय आधी सांगा. तर आपण हरिपाठ म्हणजे काय ते बघू आणि हरिपाठच का यावरही चर्चा करू. तर हरिपाठ म्हणजे काय, तर ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेला 27 अभंगांचा जो अतिशय मौल्यवान ग्रंथ आहे त्याला म्हणायचं हरिपाठ. आता हा जो हरिपाठ आहे याच्या निर्मितीबद्दल
मी सविस्तर असा एक व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. ज्यांनी तो बघितलेला नाही त्यांनी तो आवर्जून बघावा अशी मी विनंती करतो. तर जो हा हरिपाठ आहे, तो हा ग्रंथ जो आहे, जसं आपल्या शरीराला अन्न लागते, तसंच आपल्या मनाला नाम लागते. आपल्या मनाला जर सकस आहार द्यायचा असेल तर त्यासाठी हरिपाठ हा ग्रंथ आपल्याला मदत करतो. कारण हरिपाठ किंवा हरिपाठातील जे 27 अभंग आहेत, हे सर्वच्या सर्व अभंग नामाच्या शक्तीवर आधारित आहेत. त्यामुळे नामाचं वर्णन यामध्ये विशद केलेलं आहे. त्यामुळे हरिपाठ हा ग्रंथ आपल्याला उपयोगी पडतो. आता हे झालं हरिपाठाबद्दल. आता हरिपाठच म्हणजे का निवडायचा किंवा हरिपाठापासूनच अध्यात्माची सुरुवात का करायची? तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हा सर्वच्या सर्व ग्रंथ नामाच्या शक्तीवर आधारित आहे. आणि नाम जप, नामस्मरण ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. त्यामुळे हा ग्रंथ महत्वाचा ठरतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्याला चित्त शुद्ध करण्याचा आणि मन स्थिर ठेवण्याचा, देवाचं चिंतन करण्याचा उपदेश केलेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. जगल्याला असा उपदेश करतात की आपले चित्त शुद्ध करा, आपल्या आयुष्याचा नाश करू नका आणि आपलं हित जे आहे ते देवाचं चिंतन करण्यामध्ये आहे. म्हणून आपलं मन स्थिर ठेवून, मन शांत ठेवून आपण देवाचं चिंतन करा आणि आपला लाभ होईल असाच व्यापार करा. म्हणजेच नामाची महिमा किंवा नामाची श्रेष्ठत्व हे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण फक्त रामकृष्ण हरी जरी म्हटलो तर या रामकृष्ण हरी या मंत्रामुळे आपल्या शरीरातील आणि मनातील कंपन बदलतात. यामुळे आपली चिंता कमी होते, आपली भीती दूर होते, आपलं मन शांत होते, आपल्या चित्ताची शुद्धी होते, आपला राग शांत होतो. असे वेगवेगळे फायदे आपल्याला रामकृष्ण हरी या मंत्रामुळे होतात. म्हणून हरिपाठ हा महत्वाचा ठरतो. आता दुसरा मुद्दाच बघू आपण, की दुसऱ्या मुद्द्यामध्ये मी म्हणेल की हरिपाठ हा समजण्यासाठी खूप सोपा आहे. जर आपण म्हटलं की मी 4 वेद वाचतो, 6 शास्त्र वाचतो, 18 पुराणे वाचतो, तर मला ते शक्य होईल का हो? बरं मी वाचेलही पण मला ते समजणार आहेत का? मी ते समजून मी माझी आध्यात्मिक प्रगती करू शकतो का किंवा अध्यात्माची सुरुवात करू शकतो का? तर पुष्कळ लोकांना ते समजण्यासाठी कठीण वाटतात. आणि प्रत्येक जर जे वेगवेगळी साधनं आहेत अध्यात्मासाठी, त्या प्रत्येक साधनांचे काही नियम असतात, काही व्रत असतात, काही आचरण असतात. ते प्रत्येक तंतोतंत फॉलो करावं लागतात, तरच आपल्याला त्यापासून लाभ होतो. आता
हे सगळं करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळही नाही. आपण सर्व व्यस्त असतो. आपल्या आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपण एवढे व्यस्त आहोत की आपल्याला तेवढा पुरेसा वेळ नसतो. आणि तो वेळ नसल्यामुळे आपल्याला ती साधनं कठीण वाटू लागतात. ती कठीण वाटल्यामुळे आपण त्याकडे जात नाही. त्यामुळे आपली अध्यात्माची सुरुवात होऊ शकत नाही. आणि हरिपाठ हा जो ग्रंथ आहे तो समजण्यासाठी अत्यंत सोपा असा ग्रंथ आहे. कोणालाही समजू शकतो. कोणीही त्याचं वाचन करू शकतो. त्यासाठी काय असे नियम नसतात. त्यामुळे हरिपाठ हा महत्वाचा ठरतो. आपण तिसरा मुद्दा जर बघूया की हरिपाठ हा जो आहे तर हरिपाठ आपल्याला आपलं प्रापंचिक जीवन जगता जगता परमार्थही कसा करायचा ते शिकवतो. हरिपाठ तुम्हाला कधीच असं म्हणत नाही की तुम्ही कुठे एकांत स्थळी जा, तिथे ध्यान लावून बसा किंवा काही वर्ष तपश्चर्या करा, असं आपल्याला हरिपाठ काहीही सांगत नाही. आपल्याला हरिपाठ साधं आणि सोपं सांगतो. देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, हरीचं नाव घ्या, हे फक्त हरिपाठ आपल्याला सांगतो. आणि घरच्या घरी राहून कुठली कठीण गोष्ट न करता आपली अध्यात्माची सुरुवात आपण घर बसल्या करू शकतो. ठाईची बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तर आपण घर बसल्या देवाचं नाव घेऊ शकतो. आपण काही गोष्टी करत असताना देवाचं नाव घेऊ शकतो. आपण चालता बोलता देवाचं नाव घेऊ शकतो. आणि या नाम जपामुळे आपल्या मनाची शुद्धी होणार आहे, चित्ताची शुद्धी होणार आहे, मनाची शांतता होणार आहे, स्थिरता लाभणार आहे आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाची आपली सुरुवात होणार आहे. आता आपण तिसरा मुद्दा बघूया. तर तिसरा मुद्दा आपल्याला काय सांगतो की हरिपाठ केल्यामुळे काय होते, तर आपलं जीवन परिवर्तन होते. आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळते. तर हरिपाठ हा फक्त वाचण्याचा ग्रंथ नाही किंवा हरिपाठ हा फक्त वाचन करून होणार नाही, तर तो आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग असला पाहिजे. तो आपण जगता आला पाहिजे किंवा आपण तो आत्मसात केला पाहिजे. जर आपण हरिपाठ आत्मसात केला तर आपलं काय होईल, आपली भाषा स्वच्छ होते, आपले वर्तन सदाचारी होते, आपल्या मनामध्ये सतत नामजप चालू होतो. तर असे आणि आपण साधेपणाने आपलं आयुष्य जगू शकतो. जे आपल्या मनामध्ये सतत विचार घोळत असतात, विचाराचं काहूर माजलेलं असते, ते सगळं शांत होते आणि आपण एक चांगला माणूस, साधं सहज जीवन जगू शकतो. त्यामुळे हरिपाठ हा महत्वाचा ठरतो. आपल्या मोठ्या मोठ्या ग्रंथामध्ये अध्यात्म आहेच, पण त्याहीपेक्षा मी म्हणेन की अध्यात्म हे मनाच्या निर्मळतेत आहे. आपल्या मनाची निर्मळता जर करायची असेल तर आपल्याला हरिपाठ हा आपल्या मनाची निर्मळता, आपलं मन निर्मळ करतो. त्यामुळे हरिपाठ हा महत्वाचा ठरतो. तर आपल्याला आपलं मन शांत करायचं असेल, आपलं चित्त शुद्ध करायचं असेल, आपल्याला भक्तीची कास धरायची असेल, आपलं जीवन परिवर्तन करायचं असेल, तर या सगळ्यांसाठी आजच सुरू करा आणि तो म्हणजे हरिपाठ. तर अशा प्रकारे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात
ही हरिपाठापासून करू शकतो आणि आपलं जीवन सहजपणे आपण जगू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रवास कसा वाटला तो मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे फीडबॅक हे मला नवीन नवीन आध्यात्मिक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. तर आज आपण इथे थांबू. धन्यवाद मित्रांनो. सर्वांना रामकृष्ण हरी.